आज 26 जून बुधवार. सर्वांना शुभेच्छा. काल अंगारकी झाली, आज आता पंचमी असेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैत भवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं. भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरम, श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. काल आपण 37वा श्लोक पाहत होतो आणि 37व्या श्लोकातल्या 2 ओव्या आपल्या झालेल्या आहेत. उरलेल्या ओव्या आता घ्यायच्या आहेत. सात्विक सुख पाहायचे, सात्विक सुख, त्याचा जरा आस्वाद जास्त घेऊयात. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम. त्यांनी सांगितलं होतं की चंदनाच्या बुडाशी साप असतात आणि जिथं धनाचा ठेवा असतो तिथं पिशाच्य असतं. तर ते आपल्याला अप्राप्य होतं, सहजासहजी मिळत नाही. नंतर मात्र सापांचं वेटोळं गेलं, ते पिशाच्या बाजूला झालं की मग तो धनाचा ठेवा मिळतो. तसं आहे. तसं अजून काय म्हणतात बघा. ह्या 2 ओव्या कालच्या एक झाली होती. आता पुढची. अगास्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे. तसंच स्वर्गसुखाचं भोग मिळण्यासाठी यज्ञयागाची संकट किंवा कटकट ही सहन करावी लागतात. संकटच आडवं म्हटलेलं त्यांनी. गोमटे म्हणजे चांगली सुख जर हवी असतील स्वर्गातली तर आपल्याला हे याग वगैरे करावेच लागतात. आणि बाळपणीसुद्धा आपल्याला तरतरेचा त्रास सोसावा लागतो. काही उदाहरणं मी दिलेली होती. आपल्याला नंतरही वाटतं की मुलं खरं खूप सुखी असतात, जे पाहिजे ते त्यांना मिळतं, पण त्यांच्या यातना त्यांना माहिती. बालपणीच्या आपणही भोगलेले असतात, पण आता ते आठवत नसतात. पण सगळ्यांनीच जे बालपणीचं वर्णन केलेलं आहे, समर्थांनी पण केलेलं आहे, गुरुचरित्रात पण केलेलं आहे. आणि ती माता जे जे खाते, तिखट आंबट खारट सगळं खाते, त्यांनी त्याचा दाह होत असतो गर्भामध्ये सुद्धा. तर हा सगळा त्रास सोसावाच लागतो. अशा अव्यक्त अशा पीडा असतात आणि त्या सोसाव्या लागतात. बरं पुढे काय म्हणतात बघा ज्ञानदेव. हे असो दीपाची सिद्धी, अवघड धुवाधी नातरी तो औषधी जिभेचा ठावो. आता पुन्हा उदाहरण देत आहेत की दिवा लावण्यासाठी त्यालासुद्धा काय करावं लागतं, तर त्याचा धूर म्हणजे धूर, अवघड धू आधी शब्द कसे वापरतात बघा. तर धूर आधी त्याचा आपल्याला सोसावा लागतो. आता हल्ली सगळं बटणावर झालेलं आहे काम, होय की नाही. आता कुठे धूरभीर तुम्हाला दिसणार नाही. एक बटन दाबलं लाईट लागणार, एक बटन दाबलं फॅन लागणार, आणि काय जे सगळं पाहिजे ते बटणावर अवलंबून आहे. पण तसंच अजून म्हणत आहेत, नातरी तो औषधी जिभेचा ठावो. आणि औषध घेताना सुद्धा जिभेचा ठावो म्हणजे जिभेला त्रास होतो. सगळे औषधं गोड नसतात हो. आता मध्यंतरी कॅप्सूल काढलेले होते आम्ही लहानपणी, म्हणजे 10वी-11वीला असा एक इंग्लिशमधनं पाठ होता की कॅप्सूल कशी असते, तर वरून तिला साखरेचं छान आवरण दिलेलं असतं आणि आत कडू कडू औषध असतं, म्हणून ते माणूस गिळू शकतो. पण बरीचशी औषधं अशी असतात
की त्यांची चव किंवा गोळ्यासुद्धा इथे टाकल्या टाकल्या लगेच ती कडू कडू चव सहन होत नाही. म्हणून कडू औषधाचा, अत्यंत कडू अशा औषधाचा जिभेला त्रास होतोच. पण तो आपण का सहन करतो? की नंतर आपल्याला बरं वाटावं. आता कालच एक बघा छान व्याख्यान चाललेलं होतं. पुण्याचेच डॉक्टर आहेत चव्हाण म्हणून. तर सध्याच्या काळात खूप जणांना डायबेटीस अशा त्या बॉर्डरवर असतात सगळे, किंवा होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. तर ते असंच सांगतात की डॉक्टर प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही जोपर्यंत डायबिटीस आहे तोपर्यंत गोळी बंद करायची नाही. आणि सगळ्या डॉक्टरांचं हेच विधान असतं. मग ती गोळी खायची आणि आपण आरोग्यवान आहेत असं जाणून घ्यायचं. पण खरा आनंद कधी मिळेल? ती जर आपली गोळी संपली तर. गोळ्याच संपल्या, गोळ्या घेऊ नका असं जर एखाद्या डॉक्टरनी सांगितलं ना, तर आपल्याला किती आनंद होईल. मग त्या जिभेला त्रास होईल का? हो, नाही होणार. तसंच हे सुखसुद्धा कसं आहे की पहिल्यांदा आपल्याला त्या कडू औषधाचं हे घ्यावाच लागतो, अनुभव घ्यावाच लागतो, जिभेला त्रास सोसावाच लागतो, आणि मग आपल्याला आरोग्यपूर्ण असं जीवन जगण्यात आनंद मिळतो. आता त्याच्याप्रमाणे पुढं सांगतात. ही सगळी उदाहरणं पहिल्यांदा देतात आपल्याला ज्ञानदेव, आणि मग त्याप्रमाणे ते म्हणतात, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मिळावा यमदमांचा. त्याप्रमाणे अरे पांडवा, अरे पार्था, तुला जर पारमार्थिक सुख हवं असेल, रिगावा म्हणजे प्रवेश बरं का, तुला जर पारमार्थिक सुखामध्ये प्रवेश करायचा असेल किंवा ते सुख अनुभवायचं असेल, तर तुला काय करावं लागेल? विषमतेथ मिळावा यमदमांचा. तर तुला यमदमाचे सगळे श्रम हे सोसावेच लागतील. विषम म्हणजे थोडंसं संकट अशा अर्थी, विषम काळ म्हणजे संकट काळ. तर तुला हे सगळं यमदमांच्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत, या सगळ्या ओलांडण्याचे कष्ट घ्यावेच लागतील. आधी कळस मग पाया रे अशी एक म्हण आहे वेगळी. पण उलट आहे की आपल्याला पायऱ्या चढून गेल्याशिवाय मंदिरात भगवंताचं दर्शन होतं का? किंवा पायऱ्या न चढता आपल्याला कळसाचं दर्शन होतं, लांबूनसुद्धा होतं. पण ते दर्शन घेण्यासाठी तरी आधी आता झालीच आहे सुरू वारी, पंढरपूरची वारी सुरू झाली. आपल्याला नवनवीन पोस्ट पण येत आहेत की नाही पंढरपूरला जाता आलं तर पायी चालण्याचे कष्ट घ्या, देवाचं नाव घ्या. बस आपल्याला आत्ता रिटायर्ड माणसाला हे शक्य आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही चालत राहा. तसं त्या अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या चढल्याशिवाय, ते श्रम आधी घेतल्याशिवाय आपल्याला पारमार्थिक किंवा जे चिरंतन सुख आहे ते मिळेल का? हो, सकाळी भगवद्गीतेत तेच पाहिलेलं आहे आपण. ब्रह्मभूत सनातन, म्हणजे तो ब्रह्मभूत होण्यासाठी सगळं काय काय सोडायचं आहे ते आपल्याला पुढं याच्यात येणारच आहे. आपली गाडी थोडी मागे आहे, कारण ओव्या आपण समजून घेतो आहोत. आणि मग जी मनाची सगळी इंद्रिय आहेत, मनादी सगळी इंद्रिय आहेत, त्यांचा निग्रह करायचा, चित्ताची एकाग्रता करायची, गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवायची. आणि हे सगळं झालं की मग आपल्याला सुखाचे वारे वाहू लागतात. म्हणजे सुख काहीसं अवघड वाटत नाही. पण आधी कष्ट हे घेतलेच पाहिजेत. अगदी मंचकावर फक्त लोळायला मिळेल असं कुणाला आहे हो? जे उपजत असतील कोणी नशीबवान, त्यांना ते दिसतं, आपल्याला प्रत्यक्षात डोळ्याने दिसतं. पण त्यांच्या यातना पुन्हा काही वेगळ्याच असतात. कालच्या याच्यावरच्या ओव्या राहिल्यात वाचायच्या, आधीच्या पण 2 ह्याच्या त्या सगळ्या वाचून घेऊया. त्या 2 ओव्या ज्या मगाशी सांगितल्या, सर्प असल्यामुळं चंदनाच्या मुळाशी आपल्याला चंदनाचा लाभ घेता येत नाही. सर्पामुळे जैसे चंदनाचे बूड, होय वघड मिळवाया, द्रव्यराशीवरी बैसली डाकिण, म्हणून कठीण लाभाया तो. डाकिणच म्हणले त्यांनी, पिशाच जकीण. यज्ञादिसा यास आरंभीस हावे, तेव्हाची भोगावे स्वर्ग सुख, बाळपणी कष्ट काढोनी साचार, मग भावे थोर पुढे जैसे. आता आपण इतके मोठे झालो की त्या बालपणीचं आपल्याला आठवतही नाही काही, सगळं विस्मरण झालं.
नातरी धुराचा साहोनिया त्रास, दीपाचा प्रकाश मग घ्यावा. पूर्वी बघा ती काजळी धरली जायची, पहिल्यांदा पेटवल्यावर अशा धूर यायचाच. कंदील असो, चिमणे असो, छोटे छोटे दिवे असो. तर त्याशिवाय दिव्याचा प्रकाश मिळत नाही. म्हणजे आधी काहीतरी कष्ट आणि मग आपल्याला. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आधी वाळू रगडायला आता यंत्र निघालेली आहेत. पूर्वी हाताने सगळे घाणे, हातघाणे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी हाताने करायला लागायच्या आणि मग आपल्याला सुख मिळतं. आता पोहे बिये सगळे यंत्रांनी फटाफट बाहेर पडत आहेत. आम्ही पाहिलेलं आहे, आमचं लग्न झाल्यानंतर एवढी मोठी उखळी, त्याच्यामध्ये ते भात टाकायचं, छान सडायचं, त्याच्यातनं पोहे करायचे, भात करायचं. म्हणजे हे जे कष्ट होते ना, ते केल्यानंतर जो भात खायला मिळत असेल किंवा ते जे पोहे खायला मिळत, आणि खरंच त्या पोह्यांना, त्या भाताला काय सुंदर चव असायची. शिवाय चुलीवरचा स्वयंपाक. आता म्हणजे चुलीवरच्या स्वयंपाकासाठी 5 स्टारचे पैसे देऊन माणसाला खावं वाटतं किंवा खायला लागतं. आणि पूर्वी जेव्हा सुखासुखी मिळत होतं तेव्हा त्याचे कष्ट आणि त्याचा त्रास वाटत होता. काय लोकांकडे स्टोव आहे, काय लोकांकडे गॅस आला आहे. फक्त असं पेटवलं की झाला गॅस सुरू. चुलीला फू 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 करून त्या बाईचा भाता नुसता फुटत असायचा. आणि यातनं आपण सगळे गेलेले आहोत. म्हणून आत्ताच्या सुखाची आपल्याला किंमत कळते की त्यावेळेला कष्ट केलेत. म्हणून आत्ता अगदी बटन दाबलं की सगळं आहे. पाट्यावर रोज वाटायला लागायचं सगळं. अगदी ते पाटा धुवून काढायचा, ते मिरची वाटलेलं ते पाणी माझ्या तर हाताची आग 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 व्हायची. 3-3 तास आग थांबायची नाही. इतकं ते नाजूकपणा असतो आपला. पण ती चटणी खाताना, ते मसाले वाटून भाज्या आमट्यानं घालताना ती जी मजा होती ती वेगळी होती. पण आता आपण सात्विक सुखाकडे चाललो आहे, तेव्हा या चमचमीत पदार्थांची खरं म्हणजे मला आठवणसुद्धा नको यायला. पण आधी विषासारखं जे वाटतं, आधी कष्टदायक जे वाटतं, ते पुढं आपल्याला सुखकारक असतं. किती उदाहरणं दिलीत बघा. औषधाचा घोट गिळोनिया आधी, मग जैसी व्याधी घालवावी. तैसे आधी यम दमाचे सायास, मग पुढे वास आत्मसुखी. आता अजून पुढच्या गोष्टी पाहायच्या आहेत आपल्याला. एवढ्याच ओव्या झाल्या. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी. स्वर्ग संसारा काठी काढीतची. सर्व स्नेहाला मिठी. स्नेह म्हणजे प्रेम. देहावरचं जे सगळं प्रेम आहे ना, त्या प्रेमाला मिठी घालणं म्हणजे काय की त्याचा एकच घास करून टाकायचं, संपवून टाकायचं. आणि मग अंगी ऐसे वैराग्य उठी. मग अंगामध्ये, आपल्या मनामध्ये, देहामध्ये जे वैराग्य उत्पन्न होतं, उठी म्हणजे उत्पन्न होतं, तेव्हा ही वैराग्य भावना काय होते? स्वर्ग संसारा कांटी. ती या स्वर्ग आणि संसार याचं कांटी म्हणजे काटेरी कुंपण हे वैराग्य उखडून टाकतं. काढीतची, काढून टाकतं. आपण कधी कुंपण काढतो? छान तुम्ही कुंपणाच्या ऐवजी छान भिंतच बांधली तर तारेच्या कुंपणाची गरज नाही आहे. तसं आता वैराग्याची भावना आली की मग आपल्याला स्वर्ग आणि संसार याचं काटेरी कुंपण आहे. आत्ता ते गोड वाटतं हो. सगळेजण संसारात रमून गेलेले आहेत. आमचे तर काही असे आता आमच्यापेक्षा बरेच वृद्ध म्हातारी जे आहेत, आता ओळखीचे म्हणा, नात्यातले म्हणा, त्या सगळ्यांना काय वाटतं, कशाला आता तुम्ही हे लावून घेतले मागं? काय करायचे? मस्त मजा करायची, आरामात राहायचं. लोकांना आरामात राहायचं म्हणजे फक्त खायचं, प्यायचं, झोपायचं एवढंच आवडतं. त्यात आहे का हो खरी मजा? म्हणजे बरोबर आहे. आता जेव्हा आपण पुढच्या ओव्या बघणार आहोत त्यावेळेला ध्यान धारणा करणं, मन एकाग्र करणं, चिंतन करणं हेच आवश्यक आहे. पण हे लोक ते पण नाही करत बरं का. त्यांना काही नको असतं. देवाचं नाव घ्यायला सुद्धा आवडत नाही. साधी आम्ही म्हणतो आरतीला जायचं, ते म्हणतात रोज रोज काय आरतीला जाता? काय देव काय म्हणणार आहे का एखाद दिवशी आरतीला नाही गेलं तर? म्हणजे इतका तिटकारा माणसाला
त्या परमेश्वराबद्दल, त्या भगवंताच्या कुठल्या कृतीबद्दल, त्याच्या प्रार्थनेबद्दल किंवा त्याच्या भक्तीबद्दल असे लोक अगदी हे झालेले आहेत हल्ली. हां, तरुणांना तर ते काही नकोच आहे. आता कालची एक गंमत आहे. इथे एक हिंदू हे बांधायचं टेम्पल, हिंदू टेम्पल करायचं म्हणून इथल्या काही लोकांनी मेलवर असा मेसेज टाकलेला होता, मेल टाकलेली होती. आणि म्हणून माझी मुलगी म्हणे, नाही नाही आई, तिथं अगदी वेळेत पाहिजे, इथं सगळं वेळेत असतं. तर 6:15ची वेळ, तर आम्ही अगदी 6:10ला तिथे हजर झालो. पण आता ते इंडियनच, पुन्हा कुठले का होईना, ते होते सगळे तेलगू लोक. आता तुमच्यापैकी कुणी असतील, कुणी नाराज होऊ नका, त्यांची कम्युनिटी सगळी ते लोक, आणि कुठलं तरी हिंदू टेम्पल म्हणजे अर्थातच विष्णू नारायणाचं बांधणार असतील. पण 1 तास थांबलो, अजून त्यांची चाललीच आहे आवरावर, हे काढ ते काढ ते काढ, माईक ॲडजस्ट कर, बैठका टाका, टेबल मांडा, असं सगळं 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 करत होते. आणि मग पुन्हा इकडे लांब होतं घर, घरी यायला पाहिजे. मग माझी मुलगी म्हणली, आता येतील पुन्हा मेसेज आम्हाला, ठीक आहे आपण जाऊया. तिनं आम्हाला तिला वाटलं जरा हिंदू टेम्पल होतं आहे, काहीतरी आपला सहभाग देता आला तर बरं होईल. पण ही जी आहे, म्हणजे परदेशात येऊनसुद्धा लोकांना भगवंताची ओढ वाटते आहे, हे चांगलं वाटतं. पण त्याच्यासाठी हा सगळा आटापिटा करावा लागतो. पाण्याची व्यवस्था करा, चहाची व्यवस्था करा, पाहुण्यांना बोलवा. जे काही नुसते हॉल म्हणजे कसे असतात, नुसते हॉल असतात, काही तिथं उपलब्धता नसते, ते सगळं आपलं आपण घ्यायचं. ठीक आहे, अजून काय म्हणतायत? विवेक श्रवणे अतित्रासे, वैराग्य आणि विवेक या 2 गोष्टी समर्थांनी सुद्धा पुन्हा 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 सांगितलेल्या आहेत. जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. आता विवेक श्रवणे अतित्रासे, अहो आत्मा, मी म्हणलं ना अनेक प्रकारचे विवेक आहेत, त्यातला आत्मानात्म विवेक हा ऐकल्यानंतर श्रवणे अतित्रासे, मग सगळी खडतर व्रत करताना सगळा त्रास करावा लागतो. सोपा आहे का? जेथ व्रताचरणे कर्कशे, आणि मग कठीण कठीण व्रताचरण, कर्कश म्हणजे कठीण कठोर, अशी व्रताचरण करताना अक्षरशः काय होतं, बुद्धीला त्रास होतो. बुद्ध्याधिकांचे भोकसे. आता भोकसेचा अर्थ त्या ज्ञानेश्वरी जो दिलेला आहे तो फार वेगळा आहे. त्यांनी असं म्हणलं आहे की मेलेल्या जनावराच्या आतील माल मसाला म्हणजे सगळं जे आतडी अमुक तमुक, आणि म्हणून त्यांनी म्हणले जणू काही वाभाडे काढणे म्हणतो ना, त्याच्यावरनं तो शब्दप्रयोग आलेला आहे भोकसे. तर ह्या बुद्ध्याधिकांचे अक्षरशः वाभाडे काढल्यासारखं आतल्या सगळ्या गोष्टी उरबाडून घेणं, एखाद्याच्या घरातली मालमत्ता किंवा एखाद्याच्या देहातलं काय काय, तसं ते अशा अर्थानं ह्या सगळ्या बुद्ध्याधिकांना त्रास होत असतो. खडतर व्रत फार कठीण आहेत बरं का. मी मग कालही सांगितलं होतं की त्या पार्वतीनं 64 वर्ष पिकली पानं खाल्ली. सगळे ऋषीमुनी रामायणातले अपभक्ष आणि वायुभक्ष होते. फक्त पाणी प्यायचं आणि फक्त वायुभक्षण करायचं, आणि त्यांनी पोट भरायचं. पण त्याच्यावरही ते चिरंतन दीर्घकाळ दीर्घायुष्य होत होते. आपल्याला त्याच्यावर विश्वाससुद्धा बसणार नाही की असं काही होऊ शकतं. बरं, पण हे सगळी व्रतं आहेत, ही सगळी व्रतं जणू काही आपल्या बुद्ध्याधिकांचे वाभाडे काढतात, किंवा आतला सगळा पिंजून काढल्यासारखं, शरीराला पार ओरबाडून काढल्यासारखी अशी अवस्था होते. आणि मग सगळ्यांचे बुद्ध्याधिकांचे, आदी म्हणजे काय, तर बुद्धी, मन, इंद्रिय ह्या सगळ्यांचेच अतिशय हाल होतात. बघा ना, प्रत्येक इंद्रियाला काहीतरी ताण बसतोच ना हो. आता काही जण डोळे मिटून, काही जण बघा आता समर्थांनी किंवा त्या भगीरथांनी हात जोडून एका पायावर, म्हणजे आपण लंगडी पण नाही, जसं वृक्षासन करतो तसा एक पाय इकडे दुसऱ्या मांडीला लावून, गुडघ्याच्या इथे लावून, आणि डोळे मिटून आणि हात वर असं ठेवून वृक्षासनासारखं किंवा असं ठेवून हजारो वर्ष तपश्चर्या केली. का तर आपल्या पूर्वजांना हे मिळावी, गती मिळावी. ते सगळे मरून पडलेले होते ऋषींच्या शापामुळं, आणि म्हणून
असे करणारे किती प्रकारची व्रत आहेत, सगळ्या ग्रंथांमध्ये आहेत. ते आनंद रामायण म्हणून आहे, त्याच्यात तर दर महिन्याची व्रत वेगळी सांगितली. चैत्राची वेगळी, वैशाखाची वेगळी. आणि आपल्याकडं आपण करतच असतो ना. आता आषाढ सुरू झाला की चातुर्मास सुरू होतो, मग लगेच गौरी येतात, नाही श्रावण येतो, मग श्रावणातली सगळी मंगळा, गौरी, सत्यनारायण, वेगवेगळी शुक्रवारची व्रतं, सगळी व्रतं असतात. तर इथं त्या व्रतांनी होतं काय, तर त्यांनी सगळ्या बुद्धी इंद्रियाला त्रास होतो. सुखी आहेत का, सुखा नाही का. अगदी काहीही न करता सगळं तुमच्या पदरात माप मिळावं असं आपण अपेक्षा ठेवणं बरोबर नाही. मुद्दाम हे सात्विक सुखासाठी आधी यातना भोगावे लागतात हे समजावून देण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. पुन्हा आपला वेळ निघून जातो, बघूया. आता बघा, ज्ञानदेवांनी आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे, तेच पुन्हा इथे सांगतायत. सुषुम्नेचे नितोंडे, गिळीजे प्राणापानाचे लोंढे, बोहणीये सिची एवढे, भारी जेथ. आता सुषुम्ना नाडी 3 मुख्य नाड्या आहेत. तशा आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर या सुषुम्ना नाडीच्या मुखानं प्राण आणि अपान या वायूंचे लोंढे गिळावे लागतात. त्या सुषुम्नेच्या मुखानं, नाडीच्या मुखानं. आणि याप्रमाणे सुरुवातीपासूनच येथे कष्ट असतात. प्राण अपान हे त्यांनी गिळून टाकायचे. आपण आता इडा पिंगलांनी तर करतच असतो. इडेनी श्वास घेतो, पिंगलेनी सोडतो. इडा नाडी चंद्र नाडी, पिंगला नाडी सूर्य नाडी. मग चंद्राकडून म्हणजे त्या नाडीनं घेतलेला श्वास थंड, इकडून सोडताना गरम, इकडून घेताना गरम, इकडून सोडताना परत हे. तर ह्या इडा पिंगलेप्रमाणे सुषुम्ना नाडीच्या मुखानं प्राण आणि अपान या वायूंचे लोंढे, प्राणापानाचे लोंढे, बोहणी येसीची एवढे. आणि ते सुरुवातीपासूनच इतके करावे लागतात की ते खूप भारी असतात किंवा कष्टदायकच असतात. त्याला कष्ट खूप पडत असतात. अजून काय म्हणतात ना, भारी जेथ हे सारसाही विघडता, होय वोहाहुनी वत्स काढिता, नवे भणंगू दबडिता भाण यावरुनी. तर सगळे शब्द आहेत. आता इथे सारस म्हणजे चक्रवाक पक्षी. चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याला सुद्धा काय असतं, त्यांना शाप मिळालेला आहे की रात्रभर ते एकमेकांचा विरह सहन करतात. म्हणून विघडता, बिघडणे नाही शब्द, विघडता म्हणजे त्यांचा वियोग होता. वियोग झाला असता काय होतं, किंवा वोहाहुनी वत्स काढिता. वोहाहुनी म्हणजे आचळ्याला दूध पीत असणारं जे वासरू आहे ते ओढत असताना ते किती सुख असतं हो त्याच्या बिचाऱ्याचं. पण त्याला बाजूला का काढायचं, तर आपल्याला दूध पाहिजे, विकायला पाहिजे, पैसा पाहिजे. आता गोकुळामध्ये तर म्हणून तर भगवंताला, कृष्णाला खूप हे करावे लागले ना, सगळ्यांशी संघर्ष करावा लागला. मग त्यासाठी चोऱ्या कराव्या लागल्या, कारण सुखासुखी कोणी देत नव्हतं ना. ती पोरं म्हणायची की एवढासा चमचाभर फक्त आम्हाला दही नाही तर लोणी मिळतं, एवढं सगळं केल्यावर. तसं किंवा त्या श्रीकृष्णाला सुद्धा 4 महिन्याचा नेम होता त्यात एका काय म्हणायचं गवळणीचा. आणि पहाटे पहाटे त्याला झोपेतनं उठून ब्राह्ममुहूर्तावरती न्यायची रखडत रखडत रखडत. आणि काय द्यायची, तर एवढंसं चमचाभर दही नाही तर दूध नाही तर लोणी, एवढंसं देण्यासाठी एवढा सगळा आटापिटा. तर हे वासरू तिला पीत असताना, म्हणून तो शब्द त्याने वापरले, वोहाहुनी वत्स काढता. वोहाहुनी म्हणजे ते पीत असताना, लुचत असताना, त्याला ओढलं असता, किंवा भारी जेथ. अजून एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की भरल्या ताटावरून एखाद्या भणंगाला उठवावं, तशी अवस्था आहे. दिले पुढे, नवे भणंगू दबडिता भाण यावरुनी. भाण यावरून म्हणजे ताटावरून. ताटावरून एखाद्या भणंगाला
उठवताना भरल्या ताटावरून किती वाईट वाटतं हो. अशा पंक्ती बसतात, बिचारे भुकेलेले येऊन बसतात. लोक म्हणतात ही पंगत खाशी पंगत आहे, उठा 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 उठा, तुम्हाला तिकडं वाढलं जाईल. तर तसं वाढल्यानंतर त्या भरल्या ताटावरून काय दुःख होत असेल. पै माये पुढोनी बाळक, काळे नेता जे एक होय, जे एक होय का उदक तुटते मीना. आता याच्यात पुन्हा वेगवेगळी उदाहरणं दिली की आईचं एकुलते एक बाळ, माये पुढोनी बाळक, काळे नेते जे एक. एकुलते एक बालक असतं आणि ते जर काळाने तिच्या कुशीतून काढून नेलं, हिरावून नेलं, किंवा होय का उदक तुटता मीना, आणि मीनाला म्हणजे माशाला बाहेर पाण्यातून काढलं तर त्याची तडफड काय होते. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर, विराग साहती. त्याप्रमाणे इंद्रियांना युगांताच्या वेळच्या महाप्रलयात सापडल्याचं दुःख होतं. कधी? त्यांना विषयभोगापासून दूर केलं. विषयभोगाचं घर सोडा येताना विषयांचे घर इंद्रिया सांडिता घोर, ते इतके त्या विषयामध्ये छान विषयांच्या घरात राहिलेले असतात इंद्रिय, आणि त्या घोर ह्याच्यातून त्यांना त्याच्यातून काढायचं, ते किती यातना होत असतील. तर त्या यातना कशा होतात? युगांताच्या वेळच्या महाप्रलयात सापडल्याचं दुःख होतं. युगांतू होयते वीर, विराग साहती. विराग म्हणजे आसक्ती नसणं, विरक्त पुरुष. तर हे विरक्त पुरुष हे सगळं सहजपणे सहन करतात. इतक्या या सगळ्या गोष्टी जशा त्रासदायक वाटत आहेत, पण या वैराग्ययुक्त वैराग्यसंपन्न माणसाला याचं काहीही वाटत नाही. तो ते सगळं सहन करतो, सहजपणे सोसतो. जेथे सारा सार नाही, सर्व ही आसक्ती नाशिते निभ्रांत, ऐसे धगधगीत वैराग्यते. स्वर्ग संसाराचे काटेरी कुंपण, सर्वथा तोडून टाकी जेथे. जेथे सारा सार विवेक करून, व्रतेही कठीण आचरिता. बुद्धीचे मालिन्य जडोनिया सर्व, होय एक जीव स्वरूपिती. गिळावे लागती जेथे प्राणापान, सुषुम्नेत लीन करोनिया. एवढे सायास जया सुखासाठी, करावे लागती प्रारंभीच. जैसे चक्रवाख पक्षाचे मिथून, मावळता दिन दुःखी होय. कासेपासूनिया ओढिले वासरू, मोहे दुःख करू लागे जैसे. नातरी भल त्या ताटावरोनिया, द्यावे हा कोनिया भडंगाते. माऊली पुढून एकुलते एक, ओढावे बाळक काळे जैसे. किंवा धनंजया जीवना वाचोन, सोडू पाहे प्राण मासा जैसा. जीवन म्हणजे पाणी, पाणी हे त्याचं जीवन आहे. तैसे इंद्रियांसी दुःख होई फार, सोडू जाता घर विषयांचे. परी सर्वत हिते करीती सहन, वैराग्य संपन्न थोर वीर. ह्या वैराग्य संपन्न माणसाला त्याचं काही वाटत नाही. एखादं म्हणेल ठीक आहे ना, तिथून माझं ताटावरनं मला उठवलं, मला काही फरक पडणार नाही, मी नाही जेवलो तरी मला चालेल. पण तुम्हा आम्हा सामान्य माणसाला काय होईल हो? पहिला घोर अपमान होईल. भूक लागलेली रे भुकेनं कोंब, काय आगीचा डोंब उठलेला असतो, तो कसा भागवायचा हा प्रश्न पडेल. चार मनातनं वाईट विचार येतील, अपशब्द येतील, शिव्या बोलल्या जातील. पण हे सगळं त्या वैराग्यशील माणसाला काही नाही आहे. ज्याला सत्वसुख पाहिजे, सात्विक सुख, तो याची कशाची फिकीर करत नाही. ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिण्याचा क्षोभू, मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. अशी सगळी दुःख कुठे मिळतायत हो? जया सुखाचा आरंभ. अशा ह्या आत्मप्राप्तीच्या सुखाचा आरंभ
कसा आहे, काठिण्याचा क्षोभ दावी तो दाखवतो. काठिण्य म्हणजे सगळं कष्टमय, बिकट अशा सगळ्या गोष्टी ज्यातनं क्षोभ येईल. आणि मग काय मिळणार आहे, मगच क्षीराब्धी लाभू. क्षीरसागर मंथन करून काढला, मग सगळ्या अमृताचा लाभ झाला. पुढं म्हणले, क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. देव आणि दानवांना किती कष्ट करावे लागले होते. समुद्र मंथन केलं तेव्हा वासुकी नागाची दोरी, एकाच्या बाजूला शेपटी, एका बाजूला डोकं, आणि मग तो जो फुत्कार करायचा त्याचा त्रास व्हायचा. तर हे सगळं प्राशन करण्यासाठी, म्हणजे अमृताचा लाभ होण्यासाठी आधी काय काय भोगावं लागलं. अख्खा क्षीरसागर मंथून काढावा लागला, घुसळावा लागला. आपण 2 मिनिटाची काय म्हणतात ना, ताक करण्यासाठी जेवढं मंथन करतो, 5 मिनिट 10 मिनिट, पूर्वीच्या काळी मोठाले माठ असायचे, रांजण असायचे, इतकलं दही सगळी सुबत्ता होती. पण ते मंथन करण्यासाठी हाताला कष्ट पडत होते की नाही, का असं सुखासुखी मिळत होतं नाही. तसं क्षीरसागरातून अमृत मिळण्यासाठी सुद्धा कष्टच पडलेले आहेत का पडले. पहिलं या वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. आणि पुढं म्हणतायत की वैराग्यरूपी गरळ, गरळ म्हणजे विषच, हे जेव्हा बाहेर पडतं तेव्हा धैर्यरूपी शंभू, धैर्य शंभू ओढवी गळा. किती सुंदर सांगितले बघा. तो धैर्यरूपी शंकर, म्हणजे धैर्य हे शंकर, तो काय करतो, ओढवी गळा म्हणजे ते विष प्राशन करतो, ओढून घेतो. तेव्हा त्याला काय मिळतं, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे तेथे. तेव्हाच ज्ञानामृताची त्याला प्राप्ती होते. ज्ञानामृत ते विवेक वैराग्य सगळं प्राशन केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि हा धैर्यरूपी शंभू आत्मसुखाचा सोहळा भोगतो. तरी ज्ञानामृते सोहळा पाहे तेथे. किती वेळ झाली आहे काही कळत नाहीये. संपत आली आहे का वेळ. बर. पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. आता कोलीत असतं बघा, ज्या वेळेला अर्धवट अशी कच्ची द्राक्ष असतात, ती आंबट असतात, पण त्याच्या आंबटपणाचा जिभेला बसणारा चटका जो असतो तो कोलिताच्या स्पर्शालाही मागे सारेल. तापवलेलं पेटवलेलं जे कोलीत असतं त्याचा कदाचित चटका थोडा बरा पडेल, पण इतकं ते आंबट द्राक्ष लागलं ना कच्चं, तर त्याचा जो झटका आहे तो जास्त आहे. म्हणून त्यांनी म्हटले, कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. पण ती हिरवीगार द्राक्ष एकदा का पिकली की मग त्यातलं जे हिरवेपण आहे ते अतिशय मधुर रसात परिवर्तित होतं. आणि मग तो मधुर रस आपल्याला अगदी छान चाखावा वाटतो, नाही का. पिकलेली गोड गोड द्राक्ष मिळाली की अगदी समाधान आहे. पण तीच पहिल्यांदा हिरवीगार असतात आणि त्याचा अगदी एवढासा स्पर्श जरा चाकून जरी पाहिलं तर अंगावर शहारा येतो. थांबूया का इथे. 90 पर्यंत झालेले आहेत. त्याच्यावरच्या बघूया 2व्या. तैस क्षीरसमुद्राचे करिता मंथन, अमृत निधान हाती आले. तैसे आधी येथे साहोनिया दुःख, पुढे आत्मसुख भोगी तिथे. आरंभिता आत्मसुखाचा अभ्यास, वैराग्याचे विष निघे तेथे. गिळोनी ते टाकी धैर्य शंभू जीवा, जेव्हा प्रगटते तेव्हा ज्ञानामृत. कच्चेपणी द्राक्ष आंबट कोलीत, रसाळ अत्यंत परिपाकी. तैसे वैराग्यादी येता पूर्णतेस,
लाभोनी प्रकाश आत्मयाचा. म्हणजे विवेक वैराग्य याच्यातून तावून सुलाखून निघायचे आणि मग आपल्याला जे सुख हवे ते आपण प्राप्त करायचे. थांबूया इथे. 90 पर्यंत झालेले आहेत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.